आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. शेतीला जीएसटीचा विळखा आहे, त्यामुळे कोणतेही पीक घेतले तरी 60,000 रुपये उत्पादन खर्च येतो. त्यातले 11,000 रुपये सरकार जीएसटीतून वसूल करते. शेतकऱ्यांना तुम्ही मोफत काहीच देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज कधी माफ करणार आहात, योग्य वेळ कधी येणार आहे हे सांगा, अशा शब्दात विरोधकांनी विधानसभेत सरकारचे वाभाडे काढलेत. बाजार समिती किंवा पणन संचालनालयाचा परवाना न घेता तूर आयात केली जात होती. यावर बाजार समितीने दंडात्मक कारवाई केली. यावर आयातदाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळत दंडाचे 26 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणांमुळे कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम झालाय. जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या तुलनेत पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याला जास्त मागणी असल्याचे हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट्सने म्हटले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दात टीका करत सरकारच्या कृषी धोरणांवर प्रश्न उपस्थित केलाय. महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी आत्महत्या करत असताना पंतप्रधान आपल्या जनसंपर्काचा तमाशा बघण्यात मग्न आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. विदर्भातील विशेषतः आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत पूरक व्यवसायासाठी रेशीम शेतीचा पर्याय उपलब्ध आहे. या व्यवसायात चालना मिळावी यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी 2.5 वर्षांपूर्वी बडनेरा येथे उभारण्यात आलेल्या रेशीम कोष बाजाराला आता टाळे लागण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय दुर्लक्षासह रेशीमचा दर्जा आणि भाव यामुळे हा बाजार 2.5 वर्षातच हेलकावे खाऊ लागलाय. मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांवर उभाटा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारला धारेवर धरलंय. शेतकऱ्यांनी हेक्टरी किमान 50,000 रुपये नुकसान मदतीची मागणी जाधव यांनी केली आहे. शेतीमध्ये प्रगती साधायची असेल तर गटशेती करणे ही काळाची गरज आहे. गटशेती ही शाश्वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत निधीत कपात केली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी विरोधकांनी अवकाळी मदत, कर्जमाफी, पीक विमा, सरकारी खरेदी आदी मुद्द्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.